हॅलो, हिलिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त आहात, मस्त आहात. मी पण छान आहे. आजचा व्हिडिओ आपण आपल्या शेतकरी राजावर बनवला. आपला पोशिंदा, आपल्याला अन्नधान्य सर्व मिळवून देणारा आपला शेतकरी दादा, याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार. खरंच हे शेतकऱ्याचं मन आहे ना, खूप मोठं असतं. तो त्याच्या काळ्या आईवर तो खूप मनापासून प्रेम करतो. तो त्याच्या शेतीला त्याच्या आईसारखा तो प्रेम करतो, तिची मशागत करतो, तिला तो सजवतो आणि नंतर मग त्याच्यामध्ये तो धान्य पेरतो. किती मशागत करतो तो, किती रक्त ओततो तो शेतकरी त्या जमिनीमध्ये, तेव्हा ते एवढं सुंदर पीक तयार होतं. आणि त्यावेळेस ते बहरलेलं सर्व झालं का मग ते आपल्याला दुकानातून, बाजारातून मग आपण विकत घेतो. असा हा शेतकरी, याचा कधी आपण जर असा खूप खोलात जाऊन विचार केला ना, तर खरंच शेतकरी ना खूप म्हणजे खूप महत्वाचं काम करणार व्यक्ती. त्याचे आपण जेवढे धन्यवाद करू, जेवढे आभार मानू, तेवढे कमी. आणि शेतकऱ्याचं मन पण खूप मोठं असतं. त्याच्या शेतात जर गेलं ना, तर तो जे शेतात उगवत असेल ना, ते त्याला वानवळा म्हणून आहे ना, असं पिशवी भरून भरून देतो. तो कधीच विचार करत नाही की 1 किलो की 2 किलो एवढं देऊ की तेवढं देऊ. त्याच्या घरचा स्वयंपाक एवढा असतो ना, तर 4 पाहुणे जरी आले ना, तरी ते जेवून जातात. कारण शेतकऱ्याच्या घरामध्ये मोजमाप नसतं कधी. आणि त्या स्वयंपाकाला पण एवढी चव असते, कारण ते स्वतः बनवलेलं असतं, चुलीवर बनवलेलं असतं, शेतात स्वतःच्या पिकलेलं असतं. आता आपण हे कसं आपण शेतीत घेतो, तर हे आपण 4 ठिकाणाहून आलेलं असतं. 4 हात त्याला लागलेले असतात. 4 ठिकाणी त्याचा भाव झालेला असतो, 4 ठिकाणी त्याचं वजन झालेलं असतं. पण शेतकऱ्याचं नाही. शेतकरी कधीच मोजमाप करत नाही. आणि अशा शेतकऱ्याला आपण सगळे विसरून जातो. शेतकऱ्याला नेहमी कमी दर्जा दिलेला असतो, पण नाही, शेतकरी सगळ्यात उच्च दर्जाचा आहे. सर्वात उच्च दर्जा शेतकऱ्याचाच आहे. त्याचा जोडधंदा म्हणून तो दुधाचे पण गाई म्हशी करतो, दुधाचं पण सर्वांना दूध पण पुरवतो. म्हणजे हा शेतकरी काय नाही करत, फळांची झाडं लावतं, आपल्यापर्यंत फळं येतात ते. पण शेतकऱ्याचं पाहिजे तसं आपण मोल होत नाही. कारण शेती करायला आता कोणालाच आवडत नाही, पण शेती करणं खूप गरजेचं आहे. आणि जे ज्याला समजलं त्या शेतकऱ्यांनी अजून शेती विकली नाही, त्यांना शेतीमध्ये खूप आनंद, प्रमाणाबाहेर आनंद मिळतो. आणि अजून पण ते शेती करतात, आणि ते शेती करतात त्याच्यामुळे आपल्याला हे धान्य, डाळी, भाजीपाला सगळं मिळतं. अशा शेतकऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस यू.